नमस्कार, मी निलेवाड पवंत तात्रे. पहा, आपण डेली सकाळी भेटायचो लोकसत्ता आणि द हिंदू वृत्तपत्र विश्लेषणमध्ये. ओके, पण अगदीच तुम्हाला 31 तारखेला मी सुट्ट्या दिलेल्या होत्या व त्यानंतर पहा मी 3 तारखेला वापस आलो. 3 तारखेला वापस आल्यानंतर अगदीच जे लॅपटॉप आहे माझं त्यामध्ये मायक्रोसॉफ्टचं एक अपडेट आलेलं आहे. ओके, व त्या अपडेटनुसार माझे जे पूर्वीचे सॉफ्टवेअर मी यूज करायचं बेसिकली ते आता चालत नाही आहेत. म्हणजे अगदीच खऱ्या अर्थाने जर पाहिलात ना तर ते खूप लोड घेत आहे व मी 3 तारखेपासून म्हणजे अगदी आज 6 तारीख आहे पहा, या दरम्यान भरपूर वेळा तो प्रयत्न केला. किंवा तुम्हाला आठवत असेल पहा, एका दिवशी रेकॉर्डिंगमध्येच ते ब्लॅकआउट वगैरे झालेलं होतं, पूर्ण ब्लॅक स्क्रीन वगैरे झालेली होती. ओके, मग अगदी तशा पद्धतीने आता इश्यू येत आहेत. ओके, त्यामुळे आपल्याला त्या भरोशावर तर राहता येणार नाही व 3 दिवस झालं म्हणजे अगदी काहीच कॉन्टॅक्ट वगैरे नव्हता. त्या कारणाने आता आपण काय करत आहोत तर एक नवीन मेथड मी तुमच्यासमोर घेऊन येण्याचा प्रयत्न करतोय. कारण पहा, अगदी जर तुम्ही पाहिलात ना, लोकसत्ता वृत्तपत्र ज्यावेळेस मी विश्लेषण वगैरे करायचं त्याच्यात आपल्याकडे बेसिकली PDF मिळत नाही आहे. ओके, हा एक इश्यू आहे. त्यानंतर नेक्स्ट इश्यू काय आहे, जरी मी PDF तयार केली तरी ते तुम्हाला रीडेबल नाही आहे. ओके, वाचता वगैरे येत नाही आहे. ह्या 2-3 कारणांमुळे मी काय केलेलं आहे आता त्याला थांबून एक नवीन उपक्रम आपल्यासमोर घेऊन येण्याचा प्रयत्न करतोय. आता अगदीच याचं जे सर्व काही आहे हे तुमच्यावरतीच आहे, म्हणजे तुम्ही मला फीडबॅक तर द्यायचंच आहे की हे उपक्रम बेस्ट असेल किंवा नाही, व त्यावरतीच आपण हे सर्व काही ठरवणार आहोत. तर पहा, आता नवीन उपक्रम काय असेल तर आपण अनअकॅडमीचं जे मंथली जे मॅगझिन येतं ना त्याला आपण सुरुवात करणार आहोत व आपण 2025ची एक्झामची तयारी करायचं आहे. ओके, 2025च्या एक्झामची तयारी प्री प्लस मेन्स हे दोन्ही आपल्याला यामध्ये करायचे आहेत कवर. ओके, मग त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, 2024 करंट अफेअर्स पूर्ण इयर अगदी जानेवारीपासून ते 2025 जोपर्यंत तुम्ही प्री देणार नाही तोपर्यंत आपल्याला ही करंट अफेअर्स वगैरे त्या पद्धतीने तयार करायचं आहे. ओके, आता अगदीच ही सायकल 2026च्या विद्यार्थ्यांसाठी पण अगदी अशाच पद्धतीने मी कव्हर करणार आहे. पण अगदी आता हे नव्याने चालू करत आहे, त्यामुळे तुम्हाला याबद्दल काही तुम्हाला काही सजेशन्स वगैरे असतील तर ते विचारून मला शकता किंवा तुमचे सजेशन मला नक्की सांगू शकता. त्यानिमित्ताने हा एक इंट्रोडक्टरी व्हिडिओ मी बनवत आहे असं तुम्ही म्हणू शकता. त्यानंतर पहा, मी अनअकॅडमीचंच मॅगझिन का उचललं असेल. ओके, याची पण काही कारणं वगैरे असतील विद्यार्थ्यांच्या मनात, तर त्याबद्दल आपण थोडंसं बोलायला हवं. ओके, एकच मिनिटं क्लीन करतोय मी. आपला प्रश्न काय होता तर अनअकॅडमीचंच मॅगझिन का आपण यूज करायचे. तर पहा, व्हिजनचं एक मॅगझिन आहे UPSCसाठी. ओके, व्हिजन IASचं एक मॅगझिन येतं UPSCसाठी, पण ना ती खूप क्लिष्ट लँग्वेज आहे त्याची. ओके, व आपण नॉर्मल विद्यार्थी आहोत, जसं रुरल भागातून जास्त करून विद्यार्थी आहोत आपण, बरोबर. मग त्यानंतर ना तुम्हाला मी रिकमेंड करत नाही व्हिजनचे तुम्ही मॅगझिन वाचावं. ओके, त्यामुळे मी व्हिजनला स्किप केलेलं आहे. त्यानंतर शंकर IAS याच्यापूर्वी पण मी रिकमेंड केलेलं आहे, शक्य झालं तर तुम्ही वाचून घेऊ शकता. ओके, म्हणजे सॉफ्ट लँग्वेज वगैरे आहे, पण त्याहीपेक्षा बेस्ट म्हटल्यानंतर अनअकॅडमीचं आर्टिक्युलेट आहे, म्हणजे हे मंथली मॅगझिन आहे, हे बेस्ट काममुळे. तर पहा, आता अगदीच याचं बेस्ट उदाहरण जर द्यायचं म्हटलं ना तर नुकतंच 2-3 दिवसांपूर्वी मृणाल सरांनी एक व्हिडिओ बनवलेला आहे. पहा, त्या व्हिडिओमध्ये त्यांनी सांगितलेलं आहे की जे ॲनिमल्स असतील ते ॲनिमल्स स्वतःचं मेडिकेशन कसं करतात त्याबद्दल त्यांनी व्हिडिओ बनवलेला आहे. व तेच व्हिडिओ ना आपण ज्यावेळेस लोकसत्ता आणि द हिंदूचं विश्लेषण करत होतो त्या दरम्यानच्या काळामध्ये मी पण तोच इश्यू तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगितलेला होता. ओके, म्हणजे मृणाल सर आणि अगदीच आपण पण एका सेम प्लॅटफॉर्मवरती किंवा सेम रोडवरती आहोत हे आपल्याला त्या व्हिडिओद्वारे समजून आलं, बरोबर आहे. मग अगदी त्याच धर्तीवर पहा, अनअकॅडमीचं जे आर्टिक्युलेट हे जे मॅगझिन आहे ना ते मृणाल सर बनवतात किंवा मृणाल सरांच्या अधिपत्याखाली जी टीम आहे ना ती बनवते. त्यामुळे मला अनअकॅडमीच्या जे मॅगझिन आहे ना त्यावरती जास्त विश्वास आहे. आता अगदीच मराठीमध्ये मॅगझिन आहेत का उपलब्ध, तर आहेत. पहा, युनिक अकॅडमीचं आहे, त्यानंतर अगदीच जे हे आहे प्रयास यांचं पण आहे, त्यानंतर ज्ञानदीप अकॅडमी वगैरे भरपूर आहेत. म्हणजे आता UPSC सारखं त्यांनी बनवण्याचा प्रयत्न केले आहेत. पण पहा, मार्केटमध्ये पुराणे खिलाडी कोण आहेत तर अगदीच मृणाल सर तर ऑलरेडी आहेत. त्या नात्याने आपण पहा, अनअकॅडमीवरती विश्वास ठेवायचा वगैरे त्याच्याबद्दल नाही आहे, पण मृणाल सरांवरती नक्की विश्वास ठेवू शकतो. या नात्याने मी ना अनअकॅडमीचं मॅगझिन तुमच्यासमोर घेऊन आलेलं आहे. ओके, त्यामुळे विश्वास नक्की तुम्ही ठेवू शकता. व आता ही मॅगझिन जरी इंग्लिश माध्यमातून असेल तरी आपण मराठी माध्यमातून याला चर्चा करणार आहोत. त्यानंतर ही मॅगझिन कोणाकोणासाठी उपयोगी असेल, आता हा थोडासा एक मोठा प्रश्न आहे. तर पहा, हे मॅगझिन ना अगदी यामध्ये संपूर्ण क्लिअर करण्यात आलेलं आहे, यामुळे UPSC तर मस्टच आहे. त्यानंतर MPSC व खास बाब म्हणजे MPSCचे जे कंबाईनचे विद्यार्थी आहेत ना ते पण हा व्हिडिओ नक्की पाहू शकतात.
आता कंबाईनचे व्हिडिओ का म्हणतोय मी, तर पहा इथे एकच मिनिट द्या. हे पहा इथे खाली आल्यानंतर ना आपला MPSC कंबाईनची परीक्षा जर तुम्ही दिलेली असेल तर तिथे ना पर्सन इन न्यूज परीक्षेला प्रश्न विचारलेले असतात. पहा, आय होप तुम्ही ते माहिती असेल. त्यानंतर स्पोर्ट्स न्यूज पण तुम्हाला विचारलेले असतात व अगदी त्यालाच अनुसरून ना अनअकॅडमीचं जे हे मॅगझिन आहे यामध्ये पर्सन इन न्यूज ऑलरेडी देण्यात आलेले आहेत. पहा, त्या स्पोर्ट्समध्ये पर्सन इन न्यूज कोण कोण आहेत हे सर्व इथं दिलेलं आहे. ओके, त्यानंतर पुढे गेल्यानंतर पहा पर्सन इन न्यूज आणखीन आहेत यामध्ये. ओके, आता ही बुक इन न्यूज. आता आय थिंक आपलं हे आहे पहा कंबाईनची जी परीक्षा आहे त्यामध्ये पण बुक्स विचारण्यात आलेले आहेत याच्यापूर्वी. ओके, त्यामुळे आय होप तुम्हाला हे सर्व काही समजत असेल. आता PIN म्हणजे काय, तर हे पर्सन इन न्यूज असतं. ओके, त्याच्यानंतर पहा इथं पर्सन इन न्यूज आले. ओके, विक्रम साराभाई चर्चेत होते, त्यानंतर हे जनरल चर्चेत होते, त्यानंतर राणी वेलू नाचियार यांचं पण चर्चेत वगैरे होतं. ह्या सर्व कारणांमुळे ना अनअकॅडमी मॅगझिन मला थोडंसं बेस्ट वाटतं दुसऱ्या मॅगझिनपेक्षा. त्यामुळे आता याला फॉलो कोण करू शकतं, UPSCचे तर विद्यार्थी मस्टच आहेत, त्यानंतर राज्यसेवा 2025चे विद्यार्थी, त्यानंतर अगदीच जे MPSC कंबाईन करत आहेत ते पण हे व्हिडिओ नक्की पाहू शकतील. त्यानंतर याची लेंथ वगैरे काय असेल किंवा हे डेली व्हिडिओ येतील का किंवा एकदाच महिन्याचं वगैरे कसं येईल याबद्दल आता पहा हे सर्व काही मी iPadवरती सेटअप केलेलं आहे. मग आता iPadवरती म्हटल्यानंतर पहा तुम्हाला डेली मी देण्याचा नक्की प्रयत्न करेन. ओके, तर हे अशा पद्धतीने आता लेक्चर सिरीज आपण चालू करत आहोत. आता नक्कीच तुम्ही मला कमेंट सेक्शनमध्ये ना याचा फीडबॅक नक्की द्या, म्हणजे आपला हे तुम्हाला पाठ आवडतो आहे किंवा म्हणजे अगदीच थांबायचं आहे. पहा, आपल्याकडे दुसरा ऑप्शन नाही आहे. लोकसत्ताचं ते मॅगझिन तयार करणं किंवा म्हणजे अगदी माझ्याजवळ पण ना थोडंसं कमी सेटअप आहे. ओके, असं नाही की म्हणजे मी पूर्ण हे आहे. पहा, अगदी तुमच्यापैकीच एक मी आहे असं तुम्ही कन्सिडर करू शकता. मग पहा आपला जो सोर्सेस कमी आहेत या नात्याने जर पाहिलात तर डबल होमवर्क करण्यापेक्षा एका सिंगलमध्ये आपण हे करू शकतो. PDF मी स्वरूपात आता अगदीच मी स्वतःहून ही PDF नक्की वाचत असतो. मग जे माझे सोर्सेस आहेत फक्त तेच तुमच्यासोबत मी शेअर करण्याचा प्रयत्न करेन. मग आता आणखीन एक विद्यार्थ्यांचा प्रश्न असू शकतो की सर जर हे जे मॅगझिन आहे याला फॉलो केलं तर डेली न्यूजपेपर वाचण्याची आवश्यकता आहे का? तर पहा प्लीज लोकसत्ता तरी किमान नक्की वाचण्याचा प्रयत्न करा किंवा लोकमत तरी ना नक्की वाचण्याचा प्रयत्न करा. ओके, व हे जे लोकसत्ता आणि लोकमत जे PDF आहेत ना ते आपल्याला फ्रीमध्ये अवेलेबल आहेत किंवा म्हणजे जे ॲप्लिकेशन आहे त्यामध्ये हे फ्रीमध्ये भेटतात. व द हिंदू वाचायचं किंवा इंडियन एक्सप्रेस वाचायचं आता हा तुमचा स्वतःचा म्हणजे स्वतःवरती डिपेंड असेल, त्याचं काही कंपल्शन वगैरे नाही आहे. बाकी जे पहा लोकसत्ता आणि द हिंदूमध्ये जे काही बातम्या असतील ना तर त्याला मी अगदी योग्यरित्या कव्हर करणारच आहे, कारण हे जे मॅगझिन आहे त्यामध्ये ऑलरेडी सर्व बातम्या कव्हर होतातच. त्याबद्दल काळजी करू नका. फक्त समाजामध्ये काय चालू आहे यासाठी लोकसत्ता हे मॅगझिन तुम्ही नक्की रीड करू शकता. ओके, आय होप तुम्हाला सर्व प्रश्नांची उत्तरे मिळालेली असतील व आपला व्हिडिओ का येत नाही आहे याचं पण तुम्हाला उत्तर नक्की मिळालेलं असेल. ओके, आता इथं थांबूयात आपण. तुम्ही प्लीज मला सजेशन नक्की द्या ज्या कारणांनी उद्यापासून आपल्याला या प्रमाणातील जे व्हिडिओ असतील ते येण्यासाठी नक्कीच मदत होईल. ओके, धन्यवाद.